नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे। एमपीएससीने ग्रुप क साठी जे एक्झाम घेतली जाते कंबाईन ग्रुप सी साठी, त्यामध्ये कर सहाय्यक असेल किंवा या ठिकाणी लिपिक असेल यांच्यासाठी पूर्वी काय असायचं की स्किल टेस्ट असायची। आता ही स्किल टेस्ट जी आहे, कौशल्य चाचणी जी आहे ही रद्द करण्यात आलेली आहे। म्हणजे किंवा की तुम्हाला टायपिंगची जी टेस्ट आहे ती घेतली जाणार नाही। परंतु यामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे काय आहे की तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे। म्हणजे सर्टिफिकेटसाठी कुठल्याही प्रकारची सूट देण्यात आलेली नाही। फक्त सूट काय आहे की यामधले जे टायपिंगची हे होती टेस्ट होती, म्हणजे तुमची प्रिलिम झाली, मेन्स झाली, त्यानंतर या ठिकाणी रिझल्ट लागायचा आणि नंतर परत टायपिंगचा जो रिझल्ट आहे तो सुद्धा लावला जायचा। तर या ठिकाणी तिसरी जी स्टेप आहे ते या ठिकाणी किंवा की एक प्रकारे डिलीट करण्यात आलेली आहे, रिमूव्ह करण्यात आलेली आहे। म्हणजे इथं फक्त परीक्षा प्री असणार आहे, मेन्स असणार आहे, त्यानंतर डायरेक्ट फायनल रिझल्ट असणार आहे। तर या संदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जे आहे ते एमपीएससीच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेलं आहे। ओके, ते नेमकं परिपत्रक काय आहे ते आपण इथं पाहू। तर यामध्ये हे तारीख आहे 20 मे। 20 मेचं हे परिपत्रक आहे। यामध्ये सांगितलेलं आहे की विषय महाराष्ट्र गट क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक संवर्गात करता टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याबाबत। म्हणजे याचा अर्थ काय आहे की या ठिकाणी ही जी टंकलेखन कौशल्य चाचणी आहे, स्किल्स टेस्ट आहे, तर ही स्किल टेस्ट रद्द करण्यात आलेली आहे। ओके, आयोगाचे दिनांक 24 एप्रिल 2026 रोजीच्या बैठक क्रमांक 205 मध्ये महाराष्ट्र गट क सेवेतील लिपिक टंकलेखक व कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट संवर्गाकरता आयोगाकडून घेण्यात येणारी टंकलेखन कौशल्य चाचणी, ओके, टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि सदर निर्णय आयोगाच्या दिनांक 24 एप्रिल 2026 रोजीच्या बैठकीच्या दिनांकापासून अंमलात येईल। म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर यामध्ये हे जे 2025 ची मेन्स आहे त्यामध्ये सुद्धा काय आहे, ही स्किल टेस्ट असणार नाही किंवा कौशल्य चाचणी असणार नाही। म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर यामध्ये या ठिकाणी कंबाईन ग्रुप सी ची जी एक्झाम आहे त्यामध्ये टॅक्स असिस्टंट आणि या ठिकाणी ओके लिपिक आहे। ठीक आहे, टॅक्स असिस्टंट आणि लिपिक या पदासाठी या ठिकाणी काय असेल, पूर्व परीक्षा असेल आणि मुख्य परीक्षा असेल। ठीक आहे, तिथं 2 स्टेप असणार आहेत। पूर्वी या ठिकाणी 3 असायचे, प्री, मेन्स आणि स्किल टेस्ट। आता या ठिकाणी स्किल टेस्ट असणार नाही। म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुमच्या मेन्सच्या रिझल्टवरच काय आहे ते किंवा मेन्सच्या मेरिटवरच तुम्हाला या ठिकाणी पोस्ट मिळणार आहे। तर हे महत्त्वाचं आहे, कारण या टंकलेखन कौशल्यामुळे किंवा स्किल चाचणीमुळे अनेक विद्यार्थी बाहेर पडत होते। तर हा आयोगाचा एक चांगला उपक्रम आहे, ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी ह्याच्यामधून ह्या सगळ्या गोष्टीमधून सुटका मिळणार आहे। फक्त इथं लक्षात ठेवा की तुम्हाला या दोन्ही पोस्टसाठी काय आवश्यक आहे, सर्टिफिकेट आवश्यक आहे। ओके, तर टायपिंगचं सर्टिफिकेट हे महत्त्वाचं आहे किंवा लागणारच आहे, ते काही रद्द करण्यात आलेलं नाही। तर इथं टायपिंग सर्टिफिकेट लागेल। तर अशी अत्यंत महत्त्वाची जी अपडेट आहे ही तुम्हाला डेफिनेटली समजली असेल। त्याचबरोबर या ठिकाणी हे डायरेक्शन अकॅडमीच्या मार्फत आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी स्पेशल फाउंडेशन बॅच लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये 2026 साठी जे विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत, ओके, विशेषतः 2026 साठी जे विद्यार्थी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी ही फाउंडेशन बॅच आहे। यामध्ये प्रिलिम आहे, मेन्स आहे, या दोन्हीही स्टेप जे आहे त्या ठिकाणी शिकवले जातील। संपूर्ण सिलेबस कव्हर होईल। तुम्हाला नोट्स दोन्ही माध्यमात असतील, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियममध्ये उपलब्ध असतील। टेस्ट सिरीज असणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी बेसिकच्या बुक्स जे आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी लेक्चर्स असणार आहे। अशी परिपूर्ण जी बॅच आहे ते या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर लॉन्च करण्यात आलेली आहे। अगदी माफक शुल्क आहे, रेग्युलर फी 10,000 आहे, परंतु आता काही दिवसासाठी ही ऑफर फी आहे 4,999। यामध्ये तुम्हाला 1 वर्ष व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे। ठीक आहे, अशी परिपूर्ण बॅच आपल्याला जॉईन करायची आहे आणि हा व्हिडिओ मित्रांना सुद्धा शेअर करा। ओके, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये। थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद।